तर नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे शेतात. तुम्हाला तर माहीतच आहे, उद्या वेळ अमावस्या आहे. युजली मी शेतात तसं येतच राहतो, पण आज थोडं येण्याचं कारण पण होतं. त्याच्यामुळे मी आज शेतात आलो. तुम्हाला सगळं जेव्हा आम्ही गोळा करेल बोरं काय काय असतं रे. बोरं असते, हरभऱ्याची भाजी असते, ज्वारीची पानं असते, अजून तुरीच्या शेंगा, हां, अजून बघू काय काय भेटतं ते घेऊन जाऊ. तर बघा तुमचा दोस्त बिचारा किती कामं करतोय उन्हातानाचं. तर मित्रांनो, मी शेतात आलो होतो भाजी घेण्यासाठी, आणि हे बघा माझ्याकडून असले कामं करून घेत आहेत की तुमच्या शेतातली भाजी न्यायलो म्हणून तुम्हाला असे कामं लावा लागा. ह्याच्या शेतातली भाजी न्यायलो म्हणून हे मला काम लावावं लागलं. मग का फुकट नेऊ देतो का? काहीतरी काम करायला पाहिजे ना. तर मित्रांनो, आपलं सगळं पाईप वगैरे लावून झालेलं आहे आणि आता चालू करून नंतर भाजी आणायला जायचं. सो बघा सगळे पाईप लावून झालेले आहेत आपले. तर मित्रांनो, जस्ट आमचे आता पाईप वगैरे लावून झालेले आहेत आणि बसलो आहे निवांत. आणि मी हे बघा, तर मित्रांनो मी अजूनपर्यंत पण इथंच बसलेलो आहे, कारण एवढे सारे पेरू आणलेत उद्यासाठी. तर मित्रांनो, आता मस्त एक नंबर जेवण वगैरे झालेलं आहे आमचं, आणि आता आम्ही खाली दुसऱ्या शेतात जात आहे. कशा शेंगा, तुरीच्या शेंगा आणायला जात आहे. आणि आता शेंगा वगैरे घेऊन अजून बोरं वगैरे घ्यायचे आहेत आम्हाला. एवढं ऊन पडलं आहे आणि आम्ही त्या साईडवरून तिकडून झूम करून दाखवतो बघा, तिथून आम्ही फक्त ह्या शेंगा घ्यायला आलो आहे. तर मित्रांनो, आम्ही शेंगा तोडून आणलेल्या आहेत, बघू दाखव. तर मित्रांनो, आम्ही बोरं आणायला जात आहे. तर मित्रांनो, एवढं सगळं शेतात फिरून आमची अवस्था असली घाण करून घेऊन काय काय लागलं पेंटीला बघा, बोर उरकण्याच्या नादात. आणि शेवटी आम्हाला ही बोर भेटली आहे. बोरं वगैरे काढून झालेले आहेत आपले, आणि अजून एकदा कुठे तर घेऊन जात आहे. मित्रांनो, आता आम्ही ज्वारीचे पानं न्यायला आलेलो आहे इथं बघा. तर मित्रांनो, आपण आता आपलं सगळ्यात शेवटची भाजी घ्यायला आलो. त्याच्यानंतर आपलं काम झालं, त्याच्यानंतर मला वाटतं बहुतेक घरी जाऊ. आणि आता आपण ही घ्यायला आलो आहे. तुम्हाला दिसते का नाही का माहीत, पण तर आपण आता लसणची पात घेऊन डायरेक्ट घरी जाऊया. आणि हा ब्लॉग इथंच संपवतो. मला माहिती आहे ब्लॉग काय खास झाला नसेल, पण हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि